तर गोदावरीचं प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकमध्ये हिंदू संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। गोदावरीचं प्रदूषण तात्काळ थांबवावं अशी मागणी हिंदू संघटनांकडून केली जाते। प्रशासनानं तात्काळ उपाययोजना कराव्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचं देखील हिंदू संघटनांनी सांगितलं। नाशिक शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जात आहे। साधुग्राम परिसरातील जे अतिक्रमण आहे त्याचबरोबर गोदावरी नदीतील जे प्रदूषण आहे ते प्रदूषण मुक्त करण्यात यावी। आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती गोदावरी नदीची स्वच्छता करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आहे। नाशिक शहरातील साधू संत तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू आहे। आपल्यासोबत नाशिक शहरातील साधू आहेत अनिकेत स्वामी। आपण या ठिकाणी आंदोलन करतायत, काय नेमकं आपली मागणी? गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीच्या माध्यमातून त्याचबरोबर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, सकल हिंदू समाज आणि सर्व नाशिककरांच्या वतीने कायम प्रशासनाला हीच मागणी आमची आहे की गोदावरी ही निर्मळ, अविरत आणि शुद्ध असली पाहिजे। परंतु गेल्या 10 वर्षामध्ये प्रशासनाचा कारभार अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय त्या कारभारावरनं आम्ही नाखुश आहोत सर्व नाशिककर। आणि गोदावरीचं जे गटारीकरण कमी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।